आज आपण बीन्स म्हणजेच परसबी याची भाजी बनवणार आहोत। तर अगदी झटपट होते। तर पाहू शकता ही बीन्स आहे। तर ही मराठवाड्यामध्ये सहसा पिकवली जात नाही आणि मिळतही नाही खूप। तर आज मार्केटमध्ये मिळाली। तर पाहू शकता ही अशी असते परसबी। तर ही अगोदर आपण धुवून घेतलेली आहे। अगदी आता ही कट करून घेणार आहोत। तर याचं देठ वगैरे काढून घ्यायचं दोन्ही साइडने आणि मग ही कट करून घ्यायची। आपण लहान मोठ्या साईजमध्ये आपण ही परसबी कट करून घ्यायची। तर मी थोडीशी बारीक कट करत आहे। तर हे पण थोडी आपल्याला अशी रसरशीत बनवायची आहे। अगदी रस म्हणजे पातळही नाही अगदी सुकीही नाही। तर त्यामुळे मी अशी अगदी बारीक थोडीशी कट केलेली आहे। खाण्यासाठी खूप छान भाजी होते। तर हे पहा अशा प्रकारे आपण ही सगळं कट करून घेणार आहोत। ते हे पहा ही सगळी अशी मी कट करून घेतलेली आहे। इथे आपण लगेच भाजी बनवणार आहोत। तर मी एक कढई घेतलेली आहे, मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये तेल टाकले। तेल थोडं जास्तच टाकलेलं आहे। या भाजीला तेल थोडं जास्त लागतं। त्यानंतर मोहरी जिरे हे दोन्हीही टाकून घेतलेलं आहे। ते अगदी चांगलं तडतडू द्यायचं। चांगलं तडतडलं की एक बारीक साईजचा कांदा असा कट करून घेतलाय, तोही असा चांगला परतून घ्यायचा आहे। तर हे पहा अगदी चांगला आपण हा कांदा आहे की नाही परतून देणार आहोत। एकदम असा लालसर नाही। तर हे पहा कांदाही परतून झालाय। त्यामध्ये आता लसूण टाकलेला आहे, तोही चांगला असा परतून घ्यायचा आहे। तर कांदाही आपण ते लसूण कांदा दोन्हीही परतून घेतलं। त्यानंतर हळद टाकली, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरी केलेला मसाला टाकलेला आहे। तर ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि आपण जे शेंगा बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या आता यामध्ये टाकायच्या। तर पाहू शकता आपण शेंगाही टाकलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं एकजीव अगदी। हे पहा अगदी चांगलं असं आपण हे एकजीव करून घेतलंय। एक मीडियम साईजचा बटाटा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तोही टाकलाय। एक टोमॅटो कट करून घेतलाय, तोही टाकलेला आहे। या भाजीमध्ये खूप छान लागतं बटाटा व टोमॅटो। तर हेही आता चांगलं परतून घ्यायचं आहे। हे पहा अगदी मस्त असं आपण हे परतून घेतलेलं आहे। चांगलं असं खालीवर करायचं एकजीव मस्त। तर आता इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर ही आपण अगदी चांगलं असं एकजीव करून घेत आहोत। हे पहा आणि इथे एक आता हे कोमट पाणी करून घेतलेलं आहे 1 वाटी, ते टाकलेलं आहे। थंड पाणी कधीही वापरायचं नाहीये। आपण जर थंड पाणी वापरलं तर आपल्या भाजीची चव अशी छान लागत नाही आणि थोडंसं कोमट पाणी वापरलं तर भाजीची टेस्ट खूप मस्त लागते। तर पाहू शकता आता आपण पाणी टाकल्यानंतर लगेच उकळी येते, गरम होतं। त्यामुळे आपण आता 1-2 मिनिटाच्या अशा आपण 2-3 वाफ घेणार आहोत, म्हणजे ती आपली भाजी की नाही खूप छान शिजते। तर पाहू शकता 2 मिनिटाची वाफ घेतली, ते हा पुन्हा हलवलं। हे पहा अशा 2-2 मिनिटाच्या मी 2-3 वाफ घेतलेल्या आहेत। पहा तुम्हाला सांगते ही भाजी बनवताना। तर हे पहा कशी मस्त अशी मध्ये आहे की नाही तरी अशी म्हणजे एका जागेवर जमा होते आपण वाफ घेतल्यावर। आता इथे काय केलेलं आहे 4 चमचे आहे की नाही शेंगदाण्याचं कूट वापरणार आहे, ते टाकलेलं आहे। आता शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर चांगलं हलवून घेतलं आणि पुन्हा झाकून ठेवलं। तर हे पहा अगदी 2 मिनिटाची वाफ घेतलेली आहे। तर हे आता पुन्हा आपण एकदा व्यवस्थित हलवून घेणार आहोत। तर हे पहा भाजी शिजलेलीच आहे। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं आता कोथिंबीर टाकल्याच्या नंतर। हे पहा अगदी रसरशीत ही भाजी खाण्यासाठी खूप मस्त लागते। ते पहा अगदी छान अशी आपण ही भाजी आता इथे काय केलेलं आहे गॅस कमी केलेला आहे। कोणतीही भाजी हलवताना आहे की नाही फुल गॅस होता। तर पाहू शकता मी बटाटा शिजला आहे की नाही, हे पहा तुम्हाला दाखवलं आहे। बटाटाही आपलं शिजलेलं आहे आणि शेंग ही शिजलेली आहे, लगेच शिजते।
तर आता इथे आहे की नाही किती मस्त अशी आपली भाजी, हे पहा तुम्हाला अगदी जवळून दाखवते. ठीक आहे, आपल्याला एकदम सुक्की करायची नाही, अशीच थोडीशी सरभरीत ठेवायची आहे. तर ही अशी सरभरीत ठेवली की आपण ही भाजी की नाही पोळीबरोबर ही छान लागते, किंवा ज्वारीची बाजरीची भाकरी असू दे किंवा भात असू दे, याबरोबर ही भाजी खूप छान लागते. तर ही भाजी बनवून झालेली आहे. एका प्लेटमध्येही मी ही भाजी काढून घेतलेली आहे. तर पाहू शकता किती मस्त आपली ही परसबीची भाजी बनवून झालेली आहे. तर मी आज बनवलेली ही परसबीची भाजी तुम्हाला नक्की कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.